पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांकडनं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचले जात आहेत। एका बाजूला उमेदवार लोकांमध्ये जात आहेत, डिजिटल पद्धतीनं प्रचार करतायत, सभा होत आहेत, रॅलीज होत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला या उमेदवारांच्या पाठीमागं त्यांची संघटना ही अतिशय ठामपणे उभी आहे आणि ज्या उमेदवारांच्या पाठीमागं संघटना अतिशय ठामपणे उभी असते, बॅकबोनसारखं काम करत असते, ते उमेदवार मोस्टली निवडणुकांमध्ये यशस्वी होताना दिसतात। असंच काहीचं चित्र आपल्याला गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये पाहायला मिळते आणि पुण्यामध्ये भाजपची मोठ्या प्रमाणावरती संघटनेची एक ताकद आहे, एक रचना आहे, एक व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेच्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाकडून मतदारांपर्यंत संपर्क केला जातो, त्यांना मतदानासाठी आणलं जातं आणि मतदान भाजपला कशा पद्धतीनं करून घेता येईल यासाठी सर्व स्तरांवरनं प्रयत्न होत असतात। मी आता आलेलो आहे प्रभाग क्रमांक 25मध्ये। या ठिकाणी राघवेंद्र बापू मानकर, स्वर्धा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे भाजपकडनं 4 उमेदवार आहेत आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे 4ही उमेदवार लोकांमध्ये जाऊन प्रचार करतात। मात्र मी आता आलेलो आहे शनिवार पेठेत असणाऱ्या भाजपच्या कार्यालयामध्ये आणि तुम्ही पाहू शकता हे सगळी मंडळी त्या 4ही उमेदवारांच्या पाठीमागं एक आधार म्हणून उभा राहिलेला आहे, एक आधारस्तंभ म्हणून काम करतायत। आपण या मंडळींशी जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी संवाद साधू आणि एकंदरीतच त्यांचं इथनं काम कशा पद्धतीनं चाललं आहे ते जाणून घेऊयात। माझ्यासोबत मंडल अध्यक्ष अमित कंक आहेत। अमितजी नमस्कार, स्वागत आहे। जसं मी सांगितलं की उमेदवार सध्या जाऊन लोकांमध्ये प्रसार करतायत, आपल्या मतासाठी आवाहन करतायत, मात्र संघटना म्हणून या कार्यालयातनं कशा पद्धतीनं काम चालतं आहे? संघटना म्हणून गेले 25 वर्ष जे ह्या कसबा मतदारसंघात काम होत आहे, आमचे लोकप्रिय आणि दिवंगत नेते गिरीशभाऊ बापट तसेच आमच्या मुक्ताताई टिळक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो। आधी संघटना जी बांधली गेली तिथे काळात बांधली गेली, त्यानंतर आमचे आमदार हेमंत भाऊ रासने यांनी गेल्या 1.5 वर्षापासनं जो कामाचा धडाका लावला आहे आणि जी संघटना बांधली पुन्हा एकदा सर्व बांधली त्या जोरावरती आम्ही सर्वजण काम करत असतो। या ठिकाणी आपण जे कार्यालय उभं केलं आहे ही निवडणूक कचेरी असून या ठिकाणी सर्व बूथ प्रमुख असतील, सर्व शक्ती केंद्र प्रमुख असतील, सर्व पन्ना प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, त्यांना या ठिकाणावरून त्यांना मेसेज पाठवला जातो की आपल्याला ह्या भागात या ठिकाणी जायचं आहे। रोजचं आमचं उमेदवाराचं शेड्यूल ठरलेलं असतं, सकाळी कुठे उमेदवार असणारे, अ गटाचा उमेदवार कुठल्या पेठेत असणारे, ब गटाचा उमेदवार कुठल्या पेठेत असणारे, क गटाचा उमेदवार कुठल्या पेठेत असणारे, ड गटाचा उमेदवार कुठल्या पेठेत असणारे। मग त्या पेठेतल्या सर्व कार्यकर्त्यांना तो निरोप जातो, त्या निरोपाप्रमाणे त्या ठिकाणी ते कार्यकर्ते जमा होतात। आत्ता आमची जी भर आहे ती आमचा प्रत्येक उमेदवार आमच्या प्रभागातील सर्व घरांमध्ये पोहोचला पाहिजे, ही आमची सर्वात महत्त्वाची आत्ता काम चालू आहे। या मंडळाची रचना कशी असते भारतीय जनता पक्षाची? मंडल प्रमुखाच्या अंडर कोण कोण येतं आणि आत्ता निवडणुकीमध्ये त्यांचा कशा पद्धतीनं उपयोग होतो? एक मंडल हे आहे ते 2 प्रभागांचं मिळून एक मंडल असतं। त्या मंडलाची पूर्ण कार्यकारिणी आहे, त्यामध्ये 2 प्रभाग येतात, त्या 2 प्रभागामध्ये प्रभाग अध्यक्ष ठरलेला असतो आणि त्याची कार्यकारिणी असते। प्रभागामध्ये जे बूथ प्रमुख असतात ते बूथ प्रमुख पूर्ण नेमलेले असतात आणि त्याच्याखाली त्यांचे पन्ना प्रमुख। आता बूथ प्रमुख असतील, पन्ना प्रमुख असतील, हजारीबाग प्रमुख असतील, तर हे किती येतात ह्या प्रभागामध्ये? पूर्वीचा जो 15 होता त्यावेळी 76 हजारी भाग होते, परंतु आत्ता जो नवीन 25 झाला आहे प्रभाग क्रमांक 79 भाग झालेले आहेत। 4,500 मतदान हे दुसऱ्या भागातलं आमच्याकडे आले, तिथलेही आमची बूथ यंत्रणा तयार आहे। बरं, आता हे झालं सगळं, परंतु आता ज्यावेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेला ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर कसा केला जातो? कारण अनेक लोक येत नाहीत, सुट्टी म्हणतात, बाहेर जातात, मग ह्यांना ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर करून मतदानापर्यंत कसं आणलं जातं? आता खरं तर हा पेठांचा भाग आहे, मध्यवर्ती भाग आहे, ह्या भागातनं भरपूर शिफ्टेड मतदार आहेत, परंतु आमची बूथ यंत्रणा एवढी सक्षम आहे की आमच्याकडं सर्व इथनं शिफ्टेड झालेली जी लोकं आहेत तर त्या सर्वांचे फोन नंबर आमच्या सर्व बूथ प्रमुखांकडे आहे, आमच्या सर्वांकडे आहेत। जो डाटा आहे तो आमच्या मुख्य कार्यालयात आमच्याकडे जमा आहे। आत्तापासूनच आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली व स्लिप पण त्यांना पाठवायला सुरुवात केली। आत्ताच्या
मूळ म्हणजे याद्यांच्या सिरियल नंबर बदलले गेलेले आहेत, त्यांचे केंद्रही बदलले गेलेले आहेत. त्यामुळं आमचं इथून हेच काम चालू आहे की त्यांना त्यांचं केंद्र बरोबर कळलं पाहिजे, जेणेकरून त्या भागात ते मतदान करायला जातील. तुम्ही या प्रमुख आहात म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे. आता आपले 4 उमेदवार आहेत, काय चित्र असेल प्रभागात? निश्चितच 4ही उमेदवार आमचे चांगल्या मतांनी निवडून येतील. आमची सर्वांची एक सगळ्यांची अपेक्षा अशी आहे, आम्हाला असं वाटतं की मागच्या जेव्हा 2017ची जी इलेक्शन झाली होती त्यावेळेस 27,000 मुक्ताताई टिळक निवडून आल्या. आमचे सर्व उमेदवार निदान 30,000च्या फरकांनी निवडून यायचे, हे सर्व आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याप्रमाणे सर्व काम करत आहेत. आता त्यांनी सांगितलं की एक मोठा विजय या ठिकाणचा मिळवला जाईल. तुम्हाला खरंच वाटतं का की एवढा मोठा विजय शक्य आहे? आणि जर शक्य आहे तर तो का वाटतं तुम्हाला की ह्या एवढं सगळं मोठा दिग्विजय मिळेल? थोडक्यात सांगतो, 2017 साली सुद्धा हाच प्रभाग होता आमचा. त्यानंतर 9 वर्षांनी निवडणूक होती. 17 साली आमच्या त्यावेळेस ज्या महापौर झाल्या मुक्ताताई टिळक यांना 28,000 मतं मिळाली होती आणि साधारण 22,000च्या मताधिक्याने त्या निवडून आल्या पुणे शहरात 1 नंबरने. त्यानंतर तेच मताधिक्य लोकसभेत ज्यावेळेस झाली 19ला, त्यावेळेसही आम्हाला ह्या प्रभागातून तेवढंच मतदान झालं. त्यानंतरची जी विधानसभा झाली, मुक्ताताई टिळक ह्या उमेदवार होत्या, त्यावेळेसही थोडेफार उलट एक 500-1000 मतं जास्त मिळाली होती आम्हाला आणि आम्ही साधारण 23,000च्या लीडनी इथे, बाकी इतर उमेदवार जे होते त्यांना एक 5-6 हजारच मतं पडली होती. त्यामुळं आमचे जे मतदार आहेत हे इथे कंटिन्यू आहेत. म्हणजे 17पासून आत्ताची एक मधली इलेक्शन सोडली तर त्या निवडणुकीत थोडे आम्हाला कमी मतं पडली होती. पण आत्ताही आम्हाला विश्वास आहे पूर्णपणे तेवढीच मतं ह्या वेळेसही पडतील. आणि जे नवीन 4,000 भाग आमच्याकडे आलेत, 5,000 भाग, त्याची ॲडिशनल असे आम्ही 30,000पर्यंत तर नक्कीच आमच्या प्रत्येक उमेदवाराला मतं पडतील आणि सर्व उमेदवारांना सेमच मतं पडतील. तर आपण बघतोय की मोठ्या विजयाचा दावा केला जातो. मात्र हे जेव्हा सगळं सुरू असतं, प्रचारामध्ये अनेक परमिशन्स लागत असतात, रॅली का असेल किंवा सभा असेल, तर हे सगळं कशा पद्धतीनं काढलं जातं, ह्याची काय वेगळी जबाबदारी आहे? नाही, आता आम्ही एक रचना अशी ठरलेली आहे की प्रत्येक, आता अध्यक्ष हे सरचिटणीस आहे, प्रत्येकांनी एक जबाबदारी वाटून घेतली आहे. परमिशन कोणी करायची, प्रभागाचे रचना फेरीचे कसं करायचं, जे काही सभा असतील त्याचं नियोजन आहे. त्यामुळे नियोजन आमचं परफेक्ट आहे. त्यामुळे आम्हाला बाकी दुसरी कसली अडचण येत नाही या सगळं करताना. आता पण ह्यांचं कोऑर्डिनेशन पण एक खूप महत्त्वाचा विषय आहे. कोऑर्डिनेशन कसं केलं जातं? नाही, कोऑर्डिनेशन म्हणजे जे काही ज्यांना जी काही जबाबदारी दिली त्यांचा रिपोर्ट ते संध्याकाळी आमची परत एक आम्ही 2-4 जे प्रमुख अध्यक्ष सरचिटणीस जे काय आम्ही बसतो त्यात आमचं डिस्कशन होतं की आज बाबा आज हे काम झालं का, की आज प्रचारात डेली रिपोर्टिंग. हां, डेली आमचं ते कोऑर्डिनेशन होतं. आणि मग हे सगळं रिपोर्टिंग जे होतं हे पुढे कोणाला, म्हणजे कोणाला रिपोर्ट करत जातं? नाही, हे आता कसं आहे, आता आमचे अध्यक्ष आहेत, आम्ही सगळे सरचिटणीस आहेत, हे आम्ही आमच्यातच ठरवतो. आणि म्हणजे काय आमचे अध्यक्ष असतील ते काय पुढं त्यांना सजेशन करत असतील पुढचे जे काय अजून कशात कमी पडतोय का, आपण काय होतंय का, ही सगळी यंत्रणा लागलेली आहे आणि प्रत्येकाने एक जबाबदारी वाटून घेतली आहे. त्यामुळे बाकी काही तशी अडचण नाही आहे. आता अनेकांच्या बोलण्यात नाही तर याद्यांवर काम करायला पाहिजे, याद्यांवर काम करायला पाहिजे म्हणजे नेमकं काय, आपण कसं करतो? नाही, याद्यांचं मुळामध्ये प्रत्येक भागातलं वाचन केलं पाहिजे. त्या याद्यामध्ये आपला मतदार किती आहे, त्यांचा विरोधी पक्षाचा किती मतदार आहे, ह्याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. तर तो खरा कार्यकर्ता त्याच्यावरती काम करू शकतो. आणि त्या याद्यांवर आपल्याला मतदान किती होणार आहे हे आणि विरोधी पार्टीला किती मतदान होणार आहे ह्याच्यामध्ये ते जी गॅप असेल त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येईल. त्याच्यात मग आपण अध्यक्षांशी, आमदारांशी बोलून की त्यांना भेटून त्या विरोधी जे आपल्याबद्दल जे मतदान असेल त्यांना भेटणं, हे आमदार किंवा वरिष्ठ पातळीवरची लोक ही सगळी ही मदत करतात त्याच्यामध्ये. आता आपण जर पाहिलं की या भागामध्ये आता ऑलरेडी त्यांनी सांगितलं आपण डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती निवडणूक लढतोय, पण उमेदवार जे सांगतात ते मुद्दे आपल्या कार्यालयामार्फत मतदारांपर्यंत कसे पोहोचवले जातात? कार्यालयामार्फत म्हणजे आमची एक सिस्टीम लावलेली असते
अध्यक्ष सरचिटणीस किंवा बाकीचे जे काही वरिष्ठ काही कार्यकर्ते नेते असतील त्यांच्यावर बैठक होऊन ठरवलं जाते की कशा पद्धतीने आपल्या या 10-12 दिवसात प्रचार करायचा आहे. त्या पद्धतीने आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत तो मेसेज पोहोचवतो. बरं, आता कुठल्या मुद्द्यांवरती मोस्टली भाजपचा फोकस आहे या प्रभागात? मुळात म्हणजे केंद्र सरकारच्या योजना आणि तसंच महाराष्ट्र राज्याची काही योजना ज्या आहेत आणि त्या आपण पुणे महापालिकेत सुद्धा आता काही जे प्रोजेक्ट चालू आहेत पुणे शहरात ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेगळी रचना लावण्यात आली? महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आत्ता मी प्रभागाचे अध्यक्ष आहे. माझ्याकडे आत्ता 50 ते 60 महिला माझ्या कार्यरत आहेत महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी. हो, आत्ता आम्हाला आमचं कामाचं नियोजन आदल्या दिवशी होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्याप्रमाणे उमेदवारांपर्यंत कसं पोचायचं, प्रत्येक महिला त्या उमेदवारांबरोबर जाऊन प्रत्येक हाऊस टू हाऊस आम्ही त्यांचा प्रचार करतो आणि महिलांशीच बोलतो. जे लाडके बहीण योजनेचे आहे, वेगवेगळ्या योजना त्याची माहिती देतो आणि आम्ही त्या संदर्भात बोलतो. बरं, मला अजून एक विचारायचं आहे की आता हे सगळे कार्यकर्ते आहेत, पण कोण काम करते कोण नाही करत हे क्रॉस चेक कोण करतं? नाही, कोण काम करत नाही असं कधी आमच्याकडं होत नाही. आणि जर असं आढळून आलं तर आम्ही त्यांना जाऊन भेटतो, त्यांना विचारतो की काय प्रॉब्लेम आहे. परंतु असं क्वचितच कधीतरी होतं, नाही तर असं होत नाही. आमचा भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाचा एक कार्यकर्ता तत्पर आहे. नाही, पण काही वेळेला काय होतं, काही कौटुंबिक अडचणी येतात, शारीरिक आजार असतात, काही वेगवेगळ्या अडचणी येतात. एखादा जर कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्याच्यासाठी आपण कशी यंत्रणा मग त्याला कामाला लावतो? एखादा जर कार्यकर्ता अडचणीत असेल तर आम्ही आमदार साहेबांना सांगतो, जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही सांगतो की ह्याला हा प्रॉब्लेम आहे. कार्यकर्ता आहे तो सांगू शकत नाही ही गोष्ट, पण आम्ही आमच्या मार्फत त्यांना कळवतो, ती अडचण त्यांची सोडवली जाते. एवढं नाही. तर मला सांगा की आता एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आहे? कारण आता मी ऐकलं कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आहे, ह्या निवडणूक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे? खूपच महत्त्वाची असते, कारण प्रत्येक निवडणूक ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचीच असते. कारण आम्ही वर्षानुवर्ष BJPचं काम करतो आहे. आमचा उमेदवार किती मतांनी निवडून येईल हे, आणि तो येतोच, प्रचंड मतांनी निवडून येतो. त्यामुळे कसं आहे ना, प्रत्येक हजारी भाग प्रमुखाला वगैरे सगळ्यांना हे असतं की आपल्या हजारी भागातनं आपल्या नेत्याला जास्त मतदान मिळावं, यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येक हजारी भाग प्रमुख हा आमचा आहे ना, प्रत्येक घराघरात पोचलेला आहे. प्रत्येक घराशी आमचे ना म्हणजे जवळचे संबंध असतात. त्यामुळे आता त्यांनी सांगितलं, विजयाचं सांगितलं त्यांनी गणित, तुमच्या दृष्टीनं काय? आमचा विजय तर नक्कीच आहे. लोक उलट आम्हाला इथे म्हणतात की तुम्ही आमच्यापर्यंत नका येऊ, आमचं मत कमळालाच आहे, आम्ही वर्षानुवर्ष कमळालाच मतदान करतो. पण असं आहे ना की प्रत्येकापर्यंत जायला हवं, त्यामुळं आम्ही प्रत्येकापर्यंत पोचतोच. नंबरचा होईल अशा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेत आणि तो पहिल्या दिवसा आज त्याचा असा फरक आहे. आमच्या इथले कचरापेट्या गेल्या, राडारोडा कुठं पडायचा तो गेला, त्यामुळं लोकांमध्ये एकदम चांगलं वातावरण त्यानंतर मेट्रो आमच्या इथं कसबा मतदारसंघात आलेली आहे. मोठी सार्वजनिक गणपती उत्सवाचा तो उत्सव असतो, तो त्याला राज्याचा दर्जा दिला. त्यामुळं कसबा मतदारसंघ हा म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट आहे आमदारांचा. त्यामुळे ते जास्तीत जास्त चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न करतात. इथल्या वाहतुकीच्या प्रश्नासाठी त्यांनी मोठा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प केला की सारसबाग ते शनिवारवाडा आणि शनिवारवाडा ते सारसबाग 2 लेन बोगद्याचं चालले. तो जर गेला तर मध्यवस्तीतल्या जो आता खूप शाळा आहेत आणि मेन ट्रॅफिक तिथनंच जातं मेन रोडवरनं. त्यामुळं तो वाहतुकीचा जर प्रश्न सुटला तर पुढच्या 25 वर्षाचा वाहतुकीचा प्रश्न ह्या मतदारसंघातला जाईल. आणि हा प्रभाग 25 हा नेमका त्याच बाय हार्टमध्ये येतोय तो. त्यामुळं आमदार ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. आणि बापट साहेबांनी, मुक्ताताईंनी एवढं संघटन आणि चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे लोक त्या बाबतीत समाधानी, म्हणजे कुठल्या तक्रारी आहेत नागरिकांच्या की बाबा आपल्याला हे नाही, इतक्या वर्ष सत्ता आहे तरी काय केलं नाही. फक्त जसे गावठाण असल्यामुळं काही रिस्ट्रिक्शन आहेत. त्यामुळं त्या दृष्टीनं काय महत्त्वाच्या परवानगी असतील ते आमदार साहेब त्या दृष्टीने आता पावलं उचलत चांगली. आता तुम्ही सगळे लोकांमध्ये जात असाल, नेते तर जातातच, पण लोकांमध्ये काय चर्चा आहे? लोकांमध्ये खरं तर शनिवार सदाशिवनारायणमध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे. एक तर युवा सगळे पुढे आलेले आहेत, त्यांच्या पाठीशी सगळे आमचे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ कार्यकर्ते, मोतीबागेसारखं संघाचं कार्यालय जिथे आमचं म्हणजे लहान मुलं जी शिकलेली आहेत, युवा बाल जे झालेले आहेत ते आता सगळे सक्रिय झालेले आहेत.
आणि मेन म्हणजे ह्या पेठांमधले जे वाहतुकीचे विषय आहेत किंवा जुन्या इमारती किंवा ह्या रिडेव्हलपमेंटचे जे विषय आहेत ते आमदारांच्या मार्फत काही मार्गदर्शन करून किंवा हे करून आता हे युवा कार्यकर्ते सगळा संकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. चारही उमेदवारांबद्दल सगळ्यांचं पॉझिटिव्ह मत आहे की या चारींनी सक्रिय झालं तर बऱ्यापैकी कसबा विधानसभा मतदारसंघ बापट साहेबांचं जे हे होतं म्हणजे बालेकिल्ला तो राखला जाईल आणि आमचा पॅनल फिक्स आहे हे आम्हाला 100% गॅरंटी. आता त्यांनी उल्लेख केला बापट साहेबांचा, मुक्ताताईंचा. मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कसं बघताय त्यांच्या पश्चात ही निवडणूक? बापटसाहेबांनी आणि मुक्ताताईंनी, स्वर्गीय मुक्ताताईंनी जो काही काम केलेलं आहे त्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी जो पायंडा पाडून दिलेला आहे त्या धर्तीवरतीच सगळ्यांचं काम चालू आहे. त्यांनी आत्तापर्यंत घराघरापर्यंत जे आम्हाला पोचून जी शिकवण दिली की नागरिकांच्या कंप्लेंट्स कशा समजून घ्यायच्या, त्यांच्याकडनं कसं आपल्याकडनं परोपरी त्यांना सहकार्य करायचं, त्याच पावलाटेवरती आम्ही सगळे कार्यकर्ते चाललेलो आहोत. त्यामुळे त्यांनी जे आम्हाला घडी घालून दिलेली आहे ती घडी न विस्कळता सर्व कार्यकर्ते एक मनाने एकजुटीने काम करतात. त्यात नवीन आत्ता जो विषय जो आहे ना मांडला गेला की चारही उमेदवार हे जे युवक आहेत हे नवयुवकांच्या हातामध्ये सत्ता दिल्यानंतर किती फास्ट ते पळू शकतात आणि डेव्हलपमेंट होऊ शकते हे पाहण्याकरता एक रोल मॉडेल म्हणून आपण या प्रभागाचा जो विचार केलेला आहे तो स्तुतितुल्य आहे आणि त्याचं आपल्याला 100% रिझल्ट मिळेल. तुमचं काय म्हणणं आहे? चारही उमेदवार फिक्स एकदम फिक्स आहे ना? बरं, तुमचं काय म्हणणं आहे? काय या विरोधकांचं आव्हान आहे? विरोधकांचं आव्हानच नाही आहे, त्यांना उमेदवार मिळत नव्हता अशी परिस्थिती होती विरोधकांना. आणि उमेदवार तर पुण्यामध्ये एक नंबरने येणार, सगळ्या विक्रमी मतांनी चारही उमेदवार निवडून येणार आमच्या इथं. तुमच्याकडे या कार्यालयातली काय जबाबदारी आहे? माझ्याकडं निवडणुकीचे सगळे परमिशन घेण्याची काय जबाबदारी आहे. पोलीस काय अडचणी येतात का ज्यावेळेस असं नाही, काही एकाच काय ठिकाणावरती दोघांच्या सभा वगैरे असं काय अडचण? नाही अडचण काही येत नाही. रॅलीला वगैरे काही नाही, अजिबात नाही अडचण. बरं, सगळं चाललंय व्यवस्थित? हो, चारही काय विक्रमी एकंदरीत मतांनी निवडून येणार. काय विक्रमी म्हणजे किती? नाही बापू मानकर पुणे शहरात एक नंबरने येणार. त्यांचं 7 वर्ष काम चालू आहे सातत्य, ते एक नंबरने बापू मानकर येणार 100%. आणि हे ती हो बघा एक नंबर. बरं, आणि बाकीचे पण येणार निवडून. हे नवीन आहेत. बाप्पू मानकरांनी आधी 7 वर्ष काम चालू केलेले. स्वर्गीय गिरीश बापटांनी त्यांना सांगितलं तिथपासून त्यांनी काम सातत्याने चालू ठेवलं होतं. हे तिन्ही बाकीच्यांना घेऊन तेच पुढे जाणार आणि त्यात बाप्पू मानकर पुणे शहरात एक नंबरने निवडून येणार. युवा कार्यकर्ते पुण्यात आपल्यासोबत, तुझ्याकडे काय जबाबदारी, तू काय कर? माझ्याकडे हजेरी बागावर काम करण्याची जबाबदारी. अजून मी शिकतोय. आमचे अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, प्रचार प्रमुख असतील, यांच्या माध्यमातून मी अजून शिकतोय यादीवर कसं काम करायचं, हजेरी बागावर कसं काम करायचं. खरं तर भारतामध्ये कसबा मतदारसंघाची जी यंत्रणा आहे ती एक आदर्श म्हणून ओळखली जाते. आणि ती आदर्श का आहे याच गोष्टींचा अभ्यास मला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून मिळाला. ही खरी आनंदाची गोष्ट आहे. आणि आमच्याकडे कुठलाही कार्यकर्ता लहान मोठा अशी कुठली आमच्याकडे पद्धत नाही. जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतो त्याचा विचार पक्ष नेहमी करत असतं आणि जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचं काम प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. जसं आत्ता यांनी सांगितलं की बाप्पूदादा मानकर हे पुणे महानगरपालिकेतून 1 नंबरच्या मताधिक्यांनी निवडून येतील. तर काय येतील, त्याच्यामागं त्यांनी घेतलेले परिश्रम आहेत. गेल्या अनेक वर्ष ते सातत्याने काम करत आहेत. तुम्ही जर आमचे चारही उमेदवार पाहिले तर त्यामध्ये एक व्यावसायिकांमध्ये काम करणारा असेल, तसेच लोकमान्य टिळकांचा खापरपंटू म्हणजे एक लिगसी घेऊन आलेला आहे. स्वर्गीय गिरीश बापटांची सून ज्यांनी आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, आणि बाप्पूदादा मानकर हे चारही क्षेत्रामध्ये विविध प्रकारे चांगलं काम करणारी लोक यांना भारतीय जनता पार्टीने काम करण्याची संधी दिली. त्याच माध्यमातून आम्ही त्यांचा प्रचार पुढे कसं चालवेल याचीच जबाबदारी खरं तर आमच्या खांद्यावर दिलेली आहे. सर्व मोठी मंडळी आम्हाला वेळोवेळी सांगत असतात की आपल्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम आपल्याला कशा प्रकारे पोचवता येईल याच्यावरच आमचं लक्ष आहे. शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. तर आपण पाहिलेलं आहे की अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीकडनं अतिशय सूक्ष्म पद्धतीनं नियोजन करून एक मोठ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल चालली आहे असं त्यांच्या बोलण्यातनं दिसतंय. या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं मोठं नेटवर्क आहे. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तर जुन्या कार्यकर्त्यांची तर आहेत, पण आपण आत्ताच पाहिलं की नवीन कार्यकर्ते देखील घडवण्याची प्रक्रिया या निवडणुकीच्या माध्यमातून झाली. पाहू या निवडणुकीत पुढे काय होतं.